अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. भारतात आपण बघतो की दिवाळी, दसरा, होळी हे सगळे किती मोठे सण आहेत. पण या सगळ्या सणांमध्ये एक गोष्ट समान आहे, त्या सगळ्या चंद्राच्या स्थितीवर अवलंबून असतात. त्यामुळे त्यांच्या तारखा दरवर्षी बदलतात. पण एक सण मात्र याला अपवाद आहे. तो सूर्याच्या प्रवासावर चालतो आणि म्हणूनच जवळजवळ प्रत्येक वर्षी एकाच तारखेला येतो, 14 किंवा 15 जानेवारीला. आज आपण याच सूर्याच्या सणाबद्दल, मकर संक्रांतीबद्दल सखोल चर्चा करणार आहोत. आपल्याकडे एक विस्तृत लेख आहे जो या सणाचे वैज्ञानिक, आध्यात्मिक, सामाजिक असे वेगवेगळे पैलू उलगडून दाखवतो. आपला उद्देश हाच आहे की या सणामागचं केवळ काय नाही, तर का आणि कसं हे समजून घेणं. चला तर सुरुवात करूया. अगदी, कारण मकर संक्रांती हा केवळ तिळगुळ वाटण्याचा किंवा पतंग उडवण्याचा एक दिवसाचा कार्यक्रम नाही. यामागे आपल्या पूर्वजांचं अचूक खगोल ज्ञान, निसर्गाबद्दलची सखोल समज आणि मानवी नातेसंबंधांना जोडणारं एक सुंदर तत्वज्ञान दडलेलं आहे. ही खरं तर एका मोठ्या बदलाची, एका संक्रमणाची सुरुवात आहे. संक्रमण हा शब्द तुम्ही महत्त्वाचा वापरला. लेखात म्हटल्याप्रमाणे हा सण पूर्णपणे सूर्याच्या स्थितीवर अवलंबून आहे. तर मग 14 जानेवारीला असं नेमकं काय घडतं आकाशात? इथेच या सणाचं वैज्ञानिक मूळ आहे. भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य एका वर्षात 12 राशींमधून प्रवास करतो. 14 जानेवारीच्या आसपास सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. अच्छा. सूर्याचं हे एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणं म्हणजे संक्रमण. यालाच संक्रांती म्हणतात. आणि तो मकर राशीत प्रवेश करतो म्हणून मकर संक्रांती. म्हणजे हा एक राशी बदलाचा क्षण आहे. पण मला वाटतं यापेक्षाही मोठी एक घटना याच वेळी घडत असते, नाही का? हो, आणि ती म्हणजे उत्तरायणाची सुरुवात. बरोबर. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला आहे. हीच या दिवसाची खरी ओळख आहे. मकर संक्रांतीपासून सूर्याचा उत्तरायणाचा प्रवास सुरू होतो. आणि उत्तरायण म्हणजे नेमकं काय, सोप्या भाषेत? म्हणजे असं की सूर्य आता पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात अधिक प्रकाश देऊ लागतो. सोप्या भाषेत सांगायचं तर ह्या दिवसापासून दिवस हळूहळू मोठा आणि रात्र लहान होऊ लागते. आणि या निरीक्षणाचं महत्त्व खरंच खूप मोठं आहे. विचार करा, कडाकेच्या थंडीचे दिवस आहेत, रात्र मोठी आहे, अंधारी आहे. अशा वेळी आजपासून प्रकाश वाढणार आहे, दिवस मोठा होणार आहे, ही घोषणाच कितीतरी आशा आणि ऊर्जा देणारी असेल. निश्चितच हा खरं तर आशेचा उत्सव आहे. हे आपल्या प्राचीन ऋषीमुनींच्या सूक्ष्म निरीक्षणाचं आणि खगोलज्ञानाचं उत्तम उदाहरण आहे. त्यांनी केवळ सूर्याच्या गतीचं गणित मांडलं नाही, तर त्या गणिती घटनेला एका मानसिक आणि सामाजिक उत्सवाचं रूप दिलं. उत्तरायणाची सुरुवात म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे, नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे आणि मरगळीकडून उत्साहाकडे होणारा प्रवास. अगदी. आणि याच प्रतिकात्मक अर्थामुळे या दिवसाला मोठं आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झालं. हो. आणि हे आध्यात्मिक महत्त्व महाभारतातल्या एका प्रसंगातून इतक्या प्रभावीपणे समोर येतं, जे आपल्या स्त्रोतांमध्ये अधोरेखित केलं आहे. भीष्म पितामहांची ती कथा, हो, ती कथा खूपच मार्मिक आहे. आपल्याला माहित आहे की शर्पंजरी पडलेल्या भीष्म पितामहांना इच्छामरणाचं वरदान होतं. बरोबर. तरीही त्यांनी उत्तरायण सुरू होईपर्यंत तब्बल 58 दिवस प्राण त्यागले नाहीत. इतके दिवस ते थांबले. आणि यामागे एक श्रद्धा आहे. बरोबर. हो, अशी श्रद्धा आहे की उत्तरायणाच्या काळात, म्हणजे जेव्हा देवतांचा दिवस सुरू होतो, तेव्हा देह त्याग केल्यास आत्म्याला पुनर्जन्माच्या फेरेतून मुक्ती मिळते. म्हणजे मोक्षप्राप्ती होते. हो, मोक्षप्राप्ती होते. म्हणजे हा केवळ एक धार्मिक विश्वास नाही, तर यामागे एक सखोल विचार आहे. आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या गोष्टी, अगदी मृत्यूसुद्धा, विश्वाच्या नैसर्गिक चक्राशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे. अगदी बरोबर. माणूस हा निसर्गापासून वेगळा नाही, तर त्याचाच एक अविभाज्य भाग आहे, हे तत्वज्ञान यातून दिसतं. आणि म्हणूनच या काळात गंगा, गोदावरी, प्रयाग यांसारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला, दानधर्म करण्याला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. हा स्वतःच्या आतल्या नकारात्मकतेला धुवून काढून एका नव्या सकारात्मक पर्वाची सुरुवात करण्याचा दिवस आहे. हे खूपच आकर्षक आहे की कसं एक खगोलीय घटना थेट आत्म्याच्या मुक्तीशी जोडली जाते. पण तेवढंच नाही, हीच घटना थेट जमिनीशी, म्हणजे शेतीशी, हो, शेतकऱ्याच्या जीवनाशी जोडलेली आहे. म्हणजे स्वर्गापासून ते जमिनीपर्यंत हा सण सर्वांना व्यापून टाकतो. आणि हेच या सणाचं सर्वात सुंदर वैशिष्ट्य आहे. मकर संक्रांती हा मुळात कापणीचा सण आहे, एक हार्वेस्ट फेस्टिवल, रब्बी पिकांचा. हो, याच काळात शेतांमध्ये ऊस, तीळ, ज्वारी, बाजरी, हरभरा यांसारखी पिकं तयार होतात.
वर्षभर काबड कष्ट केलेला शेतकरी आपल्या मेहनतीचा फळ घरात आणतो. म्हणजे हा त्याच्यासाठी आनंदाचा आणि समृद्धीचा क्षण असतो. नक्कीच. तर हा एक प्रकारे निसर्गाचे आभार मानण्याचा सण आहे. ज्या सूर्यामुळे पीक उगवलं, ज्या जमिनीने ते वाढवलं, त्या दोघांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. त्यांमधलाच एक महत्वाचा धागा म्हणजे मानवी नातेसंबंध. महाराष्ट्रात तर संक्रांतीची ओळखच एका वाक्याने होते, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. अगदी. हे वाक्य इतकं साधं आहे, पण त्यात एक मोठा सामाजिक संदेश आहे. खूप मोठा संदेश आहे आणि यामागे केवळ प्रतिकात्मकताच नाही तर विज्ञानही आहे. अच्छा, ते कसं? तीळ आणि गूळ हे दोन्ही उष्ण प्रकृतीचे पदार्थ आहेत. थंडीच्या दिवसात शरीराला आतून ऊर्जा आणि ऊब देण्याचं काम ते करतात. बरोबर, आरोग्यदायी आहेत. हो, पण याच्या पलीकडे जाऊन याचं सामाजिक महत्त्व मोठं आहे. तीळ हे जुन्या कटू आठवणींचं, मतभेदांचं प्रतीक मानलं जातं, तर गूळ हा नात्यांमधल्या गोडव्याचं. म्हणजे तिळगुळ घ्या, गोड गोड बोला हे केवळ एक औपचारिक वाक्य नाही, ही एक संधी आहे. जुन्या भांडण तंट्यांना विसरून नात्यांमध्ये एक नवी सुरुवात करण्याची, संवादाचा एक नवा पूल बांधण्याची एक सामाजिक रीत आहे. अगदी. समाजातील ताणेबाणे घट्ट करण्याचा हा एक अप्रतिम आणि सोपा मार्ग आहे. जुने राग लोभ विसरून एकमेकांना तिळगुळ देऊन नात्यात पुन्हा गोडवा आणण्याची ही परंपरा आहे. आजच्या काळात याची खूप गरज आहे. हो, जिथे गैरसमजातून नाती तुटतात तिथे हा सण नाती जोडायला शिकवतो. आणि हाच जोडलेपणा, हाच आनंद साजरा करण्याचं एक दुसरं रूप म्हणजे पतंग उडवणं. गुजरातमध्ये तर या सणाला उत्तरायण असंच म्हणतात आणि तिथे 2 दिवस आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव भरतो. मला आठवतंय, लहानपणी छतावर जाऊन पतंग उडवताना जो उत्साह असायचा. काई पोचेच्या आरोळ्या. हो, ती एक वेगळीच मजा होती. तो फक्त एक खेळ नव्हता, तो एक सामुदायिक उत्सव होता. बरोबर. आकाशात उडणारे ते रंगीबेरंगी पतंग केवळ मनोरंजन नाहीत, ते अनेक गोष्टींचं प्रतीक आहेत. ते स्वातंत्र्याचं प्रतीक आहेत, आपल्या आकांक्षा आणि स्वप्नांचं प्रतीक आहेत. जसा पतंग वाऱ्याच्या साथीने उंच भरारी घेतो, तसंच आपल्या आयुष्यानेही यशाची आणि आनंदाची उंच भरारी घ्यावी ही त्यामागची सदिच्छा असते. काही लोक तर असंही मानतात की पतंगाद्वारे आपण आपल्या प्रार्थना थेट देवापर्यंत, सूर्यापर्यंत पोचवतो. हे खरंच खूपच सुंदर आहे. पण या सणाबद्दलची सर्वात आश्चर्यकारक गोष्ट जी आपल्या स्रोतांमधून समोर येते ती म्हणजे याचं अखिल भारतीय स्वरूप. एकाच खगोलीय घटनेला भारताच्या वेगवेगळ्या प्रांतांमध्ये किती वेगवेगळ्या नावांनी आणि पद्धतींनी साजरं केलं जातं हे पाहून थक्क व्हायला होतं. हीच तर आपल्या भारताची खरी ओळख आहे, नाही का? विविधता साजरी करणारी एक संस्कृती. उदाहरणार्थ तमिळनाडूमध्ये याला पोंगल म्हणतात. हा 4 दिवसांचा मोठा कृषी उत्सव आहे. पोंगल या शब्दाचा अर्थ आहे उतू जाणे. उतू जाणे. ओ, या दिवशी नवीन भांड्यात दूध आणि तांदूळ उकळवले जातात आणि ते भांड्याबाहेर उतू जाईपर्यंत थांबतात. वा. हे घरात येणाऱ्या समृद्धीचं आणि भरभराटीचं प्रतीक मानलं जातं. वा, म्हणजे समृद्धीचं असं प्रत्यक्ष दर्शन घडवलं जातं. आणि पंजाबमध्ये तिथे तर लोहरीची धूम असते. हो, पंजाब आणि हरियाणामध्ये संक्रांतीच्या आदल्या रात्री लोहरी साजरी होते. मोठी शेकोटी पेटवली जाते. लोक त्याभोवती जमतात, त्यात तीळ, गूळ, रेवडी अर्पण करतात आणि सुंदर मुंदरी हो सारखी लोकगीतं गात भांगडा आणि गिद्दा नृत्य करतात. आणि ही शेकोटी थंडीला दूर पळवण्याचं आणि नव्या पिकाचं स्वागत करण्याचं प्रतीक आहे. अगदी. आणि आसाममध्ये काय वेगळेपण आहे? तिथे याला भोगाली बिहू म्हणतात, बरोबर? अगदी. भोग या शब्दाचा अर्थच आहे खाणे, पिणे आणि आनंद. हा खाण्यापिण्याचा आणि मजामस्तीचा उत्सव आहे. या काळात बांबू आणि गवताच्या तात्पुरत्या झोपड्या, ज्यांना मेढी म्हणतात, त्या बनवल्या जातात आणि त्यात सामुदायिक मेजवानी होते. दुसऱ्या दिवशी त्या झोपड्या जाळल्या जातात. आणि कर्नाटकात याला सुग्गी म्हणतात. तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये हा 4 दिवसांचा मोठा सण संक्रांती म्हणून साजरा होतो, जिथे घरासमोर सुंदर रांगोळ्या काढल्या जातात आणि बैलांना सजवून त्यांची पूजा केली जाते. म्हणजे नावं वेगळी, पद्धती वेगळ्या, पदार्थ वेगळे, पण या सगळ्याच्या मुळाशी असलेला धागा एकच आहे. हो, आणि तो धागा आहे निसर्गाप्रती कृतज्ञता, नव्या सुरुवातीचा आनंद आणि सामाजिक एकोपा. प्रत्येक उत्सव हा कापणीशी, सूर्याच्या उत्तरायणाशी आणि समृद्धीच्या प्रार्थनेशी जोडलेला आहे. हेच भारताचं खरं सौंदर्य आहे. तर मग या सगळ्या सविस्तर चर्चेतून या प्राचीन सणाचा आजच्या आधुनिक जीवनासाठी काय संदेश आहे? आपण यातून कोणती जीवन मूल्य घेऊ शकतो? मला वाटतं हा सण आपल्याला 4 महत्वाच्या गोष्टी शिकवतो.
पहिलं, निसर्गातील बदलांना स्वीकारा. आयुष्यातही स्थित्यंतरं येतच राहतात, त्यांना सकारात्मकतेने सामोरं जा. बरोबर. दुसरं, सूर्याप्रमाणे आपल्या जीवनातही उत्तरायणाचा मार्ग निवडा. नकारात्मकतेकडून, निराशेकडून प्रकाशाकडे आणि आशेकडे प्रवास करा. तिसरं, आपण ज्या निसर्गावर, ज्या जमिनीवर अवलंबून आहोत त्याबद्दल नेहमी कृतज्ञ राहा. आणि चौथं, जे सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे तिळगुळाप्रमाणे समाजात नेहमी गोडवा पेरा, संवाद साधा आणि नातेसंबंध जपा. कारण शेवटी माणूस हा सामाजिक प्राणी आहे. नक्कीच. खरंच आजच्या या चर्चेतून हे स्पष्ट झालं की मकर संक्रांती हा केवळ कॅलेंडरमधला एक दिवस किंवा एक सण नाही, तर ते विज्ञान, अध्यात्म, निसर्ग आणि समाज यांना जोडणारं एक संपूर्ण जीवनदर्शन आहे. आणि जाता जाता एक विचार सोडून जाते. सूर्याचा उत्तरायणाचा प्रवास हा बाह्य जगातील अंधारातून प्रकाशाकडे होणारा प्रवास आहे, जो आपण पाहू शकतो. पण हा सण आपल्याला एक संधी देतो स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची, आपल्या आतलं उत्तरायण शोधण्याची. अगदी. आपल्या आयुष्यात असं कोणतं क्षेत्र आहे जिथे आपल्याला एका उत्तरायणाची, एका सकारात्मक बदलाची गरज आहे? आपल्या आयुष्यातील कटुतेकडून गोडव्याकडे आणि निराशेकडून आशेकडे जाण्याचा मार्ग कोणता असू शकतो यावर विचार करण्यासाठी ही एक उत्तम प्रेरणा आहे.